हॅलो नमस्ते, मी रुपाली स्वागत करत आहे रुपास कॉर्नर या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत इडली सांबर। तर यासाठी आपण 4 कप तांदूळ कोणतेही घेऊ शकता आणि 1 कप उडीद डाळ स्वच्छ धुवून घ्यायची। मग नंतर 5 ते 6 तास भिजत ठेवायची। 5 ते 6 तासानंतर तुम्ही तांदूळ पाण्यातून उपसून काढून लगेच पोहे भिजवायला घ्या। अर्धा वाटी पोहे भिजून झाल्यास पहिल्यांदा उडीद डाळ मिक्सरमध्ये बारीकसर वाटून घ्यायचं, असं रवाळसर वाटून घ्यायचं। त्यातच पोहे टाकून पोहेसुद्धा वाटून घ्या। मग अशा पद्धतीने तांदूळ पण रवाळसर वाटून घ्यायचं। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने हे बॅटर रेडी केलेलं आहे। आता यामध्ये काही नाही टाकायचं, मीठ वगैरे टाकल्यास छान फर्मेंटेड होत नाही, म्हणून तसंच ठेवून द्यायचं। बघू शकता कशा पद्धतीने पीठ फुगलेलं आहे। मग आता थोडंसं पाणी टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकून इडली सांबार बनवायला घ्यायचा। त्यासाठी मग 1 वाटी डाळ स्वच्छ पाण्याने धुवून मग त्यामध्ये भाज्या आपल्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्या भाज्या, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायचं। तुम्हाला माहिती आहे का, इडली ही दक्षिण भारतीय पदार्थ नसून इंडोनेशियातून आलेली आहे आणि शास्त्रज्ञांच्या मते 800 ते 1200 इसवी सन पूर्वमध्ये इडली भारतात आली। इडली या कन्नड शब्दापासून इडली या मराठी शब्दाचा उगम झालेला आहे। इकडे आपण इडली पात्राच्या प्लेटला व्यवस्थित तेलाने कोटिंग करून घ्यायचं आणि त्यामध्ये बॅटर टाकून, पळीच्या साहाय्याने बॅटर टाकून व्यवस्थित गॅसवर पात्र लावून द्यायचं। 15 ते 20 मिनटं पहिल्यांदा थोडं हाय फ्लेमवर, नंतर गॅसची फ्लेम बारीक करून व्यवस्थित इडल्या वाफवून घ्यायचं। इकडे आपण पाहू शकता, आपण सांबारसाठी डाळ पण व्यवस्थित छान शिजली आहे। सांबारला फोडणी देण्यासाठी आधी गरम पाणी करून डाळीमध्ये टाकून घ्यायचं आणि मग इकडे फोडणीची तयारी करायची। फोडणीमध्ये गॅस ऑन केलास त्यामध्ये तेल टाकून तेल मस्त गरम होऊ द्यायचं। मग जिरं, मोहरी, कढीपत्ता, आपलं सुकं खोबरं टाकून छान खोबऱ्याला लालसर रंग येऊ द्यायचा। मग त्यानंतर कढीपत्ता, चवीनुसार लाल तिखट, इडली सांबार मसाला, कांदा लसूण मसाला, आपल्याला जे आवडत आहेत, पावभाजी मसाला, ते बेसिक मसाले आपण टाकू शकतो। फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवायची की सांबारमध्ये चिंचेचं पाणी टाकायचं, त्याशिवाय सांबाराला ऑथेंटिक चव येतच नाही। म्हणून चिंचेचं पाणी स्किप कधीही करायचं नाही। आणि चवीनुसार मीठ, कोथिंबीर टाकून एकदम मस्त तोंडाला पाणी सुटेल असं सांबार आपलं रेडी आहे। आपलं मस्त असं सांबार रेडी आहे आणि तिकडे 15 ते 20 मिनटात आपल्या इडल्या पण छान टम फुगून वाफाळल्या असतील। मग आता आपण सांबाराची गॅस बंद करायची, सांबाराला उकळी आल्यास आणि मग इडल्या पण व्यवस्थित काढून घ्यायच्या। तुम्हाला जर माझी डिश आवडली तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। म्हणजे अशाच नवीन डिशेस तुम्हाला रोज पाहायला मिळतील। रोज म्हणजे मी जेव्हा व्लॉग्स टाकेल, व्हिडिओ टाकेल तेव्हा तुम्हाला पाहायला भेटतील। तुम्ही पाहू शकतात किती छान पद्धतीने इडल्या निघत आहेत, त्याला म्हणजे काहीच राहत नाही त्या पात्राला, आणि लगेच खायला घ्या। आणि माझ्या चॅनलला इडली खात लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, बाय।